आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। काय सांगणार मॅम, तुम्ही आज इथं येऊन निवेदन दिलेलं आहे, कशाबद्दल? या कार्यालयातील ज्या दोन महिला आहेत, सुरेखा फुफाटे आणि वैशाली इसगे नावाच्या, यांनी यांचा पदाचा गैरवापर करून इथे बरेचसे घोटाळेही केलेले आहेत, आर्थिक व्यवहार लोकांसोबत केलेले आहेत आणि जे त्यांचं काम आहे की ते काम वेळेवर करत नाहीत, प्रलंबित करतात लोकांची कामं आणि या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांच्या विरुद्ध एक तपासणी आदेश जारी करण्यात आला की ते असं का करतात म्हणून. तर मला असं वाटतं की त्या बायकांना असं वाटतं की त्या तपासणीमध्ये त्या दोषी आढळतील. तर मग म्हणून त्यांनी काय केलं की इथले जे सहनिबंधक साहेब आहेत त्यांच्यावरती चॅप्टर केस केली की छेडछाड वगैरे, मला जीवे मारण्याची धमकी दिली, पाठलाग केला. हे बघा, तुम्ही महिला आहे तर महिला म्हणून तुम्ही असंही ॲडव्हान्टेज नाही घेऊ शकत, कारण असं जर प्रत्येक महिला वागली तर मग पुरुष समाज संकटात येऊन जाईल. तसं काही जर खरंच असेल तर तुम्ही संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही रिसर कंप्लेंट करू शकता, पण तुम्ही अशी चॅप्टर केस कोणावरती करू नये. आणि ती केस आणखी म्हणजे सिद्ध पण झालेली नाही की संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केलंय नाही केलंय. त्यापूर्वीच त्यांनी त्या महिलांनी सदरील घटनेची बातमी वृत्तपत्रांमध्ये पण दिली. तर आम्ही त्या वृत्तपत्रांची देखील सखोल चौकशी करावी असं मागणी केलेली आहे आणि या बायकांची तर सखोल चौकशी करून यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी असं आमचं आज निवेदन त्या देण्याचं. दोन बायका कोणत्या पदावर कार्यरत आहे आणि कोणते असे काम जे त्यांनी नाही केले? त्या सहकार अधिकारी श्रेणी 2 साहेबांच्या कार्यालयामध्ये, सहकारी संस्था जे कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगरचं, तिथे त्या दोन बायका कार्यरत आहेत. माझं नाव सँडी लक्ष्मण मुळे, मी शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव आहे, तसेच सँडी गुरु सोशल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि सक्षम सेवाभावी संस्थेचे पण मी अध्यक्ष आहे. आम्हाला एक निवेदन भेटलं होतं की तुम्ही तुमचे सरकारी कर्मचारीवर तक्रार केली, त्याच्या काय झाला आणि हे का तुमच्यावर आरोप करतात, त्याच्या आधी तुमची बाजू तुम्ही मांडू शकता तुमच्यासाठी? दिनांक 23/4/2025 आणि दिनांक 26/4/2025 रोजी मी माननीय विभागीय सहनिबंधक श्री शरद जरे आणि त्यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी महेंद्र देशमुख, निलेश देशमुख, प्रणाली हजारी आणि तसेच येथील सहाय्यक निबंधक श्री विष्णू रोडगे व एक ॲडव्होकेट श्री सोळुंके यांच्याबाबत तक्रार केलेली होती. याबाबत मी माननीय सहकार आयुक्त कार्यालयाला यांच्याकडून माझ्यावर कशा प्रकारे फिजिकल असॉल्ट केलं गेलं, त्यानंतर मला कसा मानसिक त्रास दिला गेला याची मी सविस्तर माहिती त्यांना दिलेली होती. तसेच मी दिनांक 26/4/2025 चे पत्र माननीय प्रधान सचिव सहकार यांचे कार्यालयास अवगत केले आणि उपसचिव यांची भेटही घेतलेली होती. त्या अनुषंगाने मी त्यांना मेलद्वारे, तिथे ई ऑफिसची प्रक्रिया चालू असल्यामुळे मेलद्वारे त्यांना तिथल्या तिथे कळवून दिलेलं आहे. या अनुषंगाने मला आज पुणे कार्यालयातील माननीय अप्पर निबंधक प्रशासन श्री सुरोसे यांचे भ्रमणध्वनीवरून माझ्याशी बोलणे झाले व त्यांनी मी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातील विशाखा कमिटी पुढे ही चौकशी सुरू होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्त कार्यालयातील दक्षता शाखेस देखील चौकशी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये मला न्याय मिळावा. जे मी श्री शरद जरे हे दबाव तंत्राचा वापर करतात, जे माझं फिजिकल असॉल्ट करण्याचा इतर सहाय्यक निबंधक किंवा इतर वकील यांच्या माध्यमातून प्रयत्न करतात. तसेच येथील कर्मचारी प्रणाली हजारी, महेंद्र देशमुख, निलेश देशमुख
हे मला कशा प्रकारे मानसिक त्रास देत आहेत. मला प्रत्येक गोष्टीतून ॲज अ विभागीय उपनिबंधक म्हणून बायपास केलं जातं. हे मी पूर्णपणे विस्तृतपणे त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि मला याच्यातून मला न्याय मिळावा माझ्या पत्राच्या अनुषंगाने. आणि आता मला नव्याने असं समजलेलं आहे की माझ्या विरुद्ध खोटे तक्रारदार देखील उभे करण्यात येत आहेत, ज्यांचा माझ्याशी परिचय नाही, ज्या व्यक्तींशी माझा परिचय नाही त्या व्यक्तींना देखील माझ्या विरुद्ध भडकून दिले जात आहे. आणि माझ्याकडे जेव्हापासून तालुका उपनिबंधक कार्यालयाचा हे आलाय, चार्ज आलाय, तेव्हापासून म्हणजे अगदी 21 एप्रिलपर्यंत माझ्या विरुद्ध कधी त्यांनी ज्ञापन दिलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची तक्रार कुठल्याही अभ्यागताची नव्हती. परंतु हे जेव्हापासून मी 23 एप्रिल आणि 23 एप्रिल 2025 आणि 26 एप्रिल 2025 पासून जे माननीय विभागीय सहनिबंधक आणि त्यांचे काही कर्मचारी मला जे मानसिक आणि फिजिकली असॉल्ट करत आहेत त्याबद्दल तक्रार दिली, त्यानंतर त्यांनी आता माझ्या विरुद्ध खोटे तक्रारदार उभे करून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि याबद्दल मी माननीय शासनाची परवानगी घेऊन त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहे आणि अॅट्रॉसिटी बद्दल ची कारवाई देखील करणार आहे. कारण मी ST कॅटेगरीचे आहे आणि ही जी संबंधित व्यक्ती आहेत ते ओपन आणि OBC समाजाचे असल्यामुळे ते मला अशा प्रकारे त्रास देऊन मला प्रताडित करत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीची पण कारवाई माननीय शासनाची परवानगी घेऊन करणार आहे. मॅडम, हे तक्रारच्या अगोदर पण तुम्ही काही सरकारी अधिकाऱ्यांवर पण कंप्लेंट केलेली आहे. कोणाविरुद्ध? त्याच्याबद्दल काय सांगितलं साहेब, जिथे जिथे माझ्यावर अन्याय झालेला आहे तर तिथे तिथे मी माझी ती उचित दाद मागितलेली आहे. आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागणे ही चूक नसते. कारण आम्हाला म्हणजे तशी शिकवणच नाहीये की आपण अन्याय सहन करायचा. आजपर्यंत किती अधिकाऱ्यांवर कंप्लेंट केली? मी ज्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे त्यांच्या विरुद्ध ती आकडेवारी साहेब तो आस्थापनेशी रिलेटेड आहे तो क्वेश्चन. आणि जर तुम्हाला माहितीच पाहिजे असेल तर ते तुम्ही संबंधित आस्थापना शाखेला विचारू शकता. जिथे अन्याय झालेला आहे तिथे मी आवाज उठवलेला आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं यात कुठली चूक नाही. आज मीडिया तुमच्या समोर आलेली आहे. मीडिया तुम्हाला एक लाईव्ह तुमचा केला. मीडियाला काय सांगेल तुम्ही? म्हणजे काही पेपरमध्ये पण हे तुमच्या बाबतीत आलेलं आहे, ते कटिंग पण आमच्या जवळ, पेपर पण आमच्या जवळ. मीडियाला काय सांगेल? मीडियाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकावं, पण मीडियाने नेहमी सत्याची साथ द्यावी. जिथे अन्याय होत असेल महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तिथे मीडियाने त्यांना सपोर्ट करावा अशी माझी नम्र विनंती आहे सर्व मीडियाला. अच्छा, विभाग आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगेल मीडियाचे? काय मागणी करणार आहे? की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पण जी विशाखा कमिटी समोर आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने जी चौकशी होणार आहे तर त्याच्यामध्ये आमचं सर्व लेखी म्हणणं त्यांनी ऐकून घ्यावं. आम्ही जे पुरावे सादर करतो त्याचं पण त्यांनी विस्तृतपणे अवलोकन करावं आणि त्यानंतर उचित निर्णय द्यावा. एवढीच आमची त्यांना विनंती आहे. हो लढणार आहे आणि याच्यात मी आता बिलकुल पण माघार घेणार नाही. ते ज्याप्रमाणे माझ्या विरुद्ध खोटे तक्रारदार उभे करत आहेत, पेड तक्रारदार उभे करत आहेत, तर त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला रीतसर कंप्लेंट पण करणार आहे आणि त्यानंतर मी माननीय शासनाला त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी परवानगी पण मागणार आहे. माझं नाव सुरेखा फुपाटे. मी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर कार्यरत असून माझ्याकडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.